नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। आजचं आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं सेकंड लेक्चर। या सेकंड लेक्चरमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सेकंड पॉईंट कव्हर करत आहोत। नेक्स्ट पॉईंट कव्हर करत आहोत, तो पॉईंट आहे आपला लोड। बघा, लोडमध्ये आपल्याला याचं ब्रॉडली क्लासिफिकेशनसुद्धा स्टडी करायचं आहे। लोड काय असतो बरं? एक्सटर्नली अप्लाइड फोर्स किंवा एक्सटर्नली अप्लाइड मोमेंट किंवा एक्सटर्नली अप्लाइड कपल, याला आपण लोड कन्सिडर करायचं। याच्यामध्ये लोड काय असणार आहे? एक्सटर्नली अप्लाइड फोर्स असू शकतो हा, आपल्याला नेहमी फोर्सच वाटतो, मग मोमेंट पण असतं का? यस, मोमेंट पण असेल याच्यामध्ये। हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये ॲज अ एक्सटर्नल लोड म्हणून आपण याला कन्सिडर करतो। ओव्हरऑल सेन्समध्ये जर आपण बघितलं तर लोड काय असेल बरं? बघा, एक्झाम्पल एखादं स्ट्रक्चर आहे, बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे, त्याचं सेल्फ वेट लोड म्हणून ॲक्ट होणार आहे। एखादा मशीनचा कंपोनंट आहे, मशीनचं सेल्फ वेट असेल, त्याला आपण ॲज अ लोड म्हणून कन्सिडर करतो। एक्झाम्पल एखाद्या पातेल्यामध्ये, एखाद्या वेसलमध्ये पाणी टाकले आपण, ते वॉटर, ते पाणी ॲज अ प्रेशर एक्झर्ट करणार आहे, तो सुद्धा त्या पातेल्यावरती किंवा त्या वेसलवरती लोड म्हणून ॲक्ट होणार आहे। किंवा विंड लोड असेल, एक्झाम्पल एखादी बिल्डिंग आहे, बिल्डिंगवरती विंड लोड ॲक्ट होतो। त्याच टाईपमध्ये जर आपण बघितलं एरोप्लेन असेल, एरोप्लेनवरती हा एन्व्हायरमेंटमधला जे एअर आहे ते एअर ड्रॅग ॲज अ लोड म्हणून ॲक्ट होईल। असे जर आपण क्लासिफाय करायला गेलो तर खूप सगळे लोडचे कॅटेगरायझेशन येऊ शकतात याच्यामध्ये, बट आपल्याला ते बघायचं नाही। याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? सिम्पलेस्ट लँग्वेजमध्ये फोर्स किंवा मोमेंट याला आपण लोड म्हणणार आहोत, बस याचंच आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे। महत्त्वाचं आहे काय आपल्यासाठी? 100% महत्त्वाचं आहे, कारण पुढचे जे टॉपिक्स आहेत आपल्याला SFD BMD आहे, त्याच्यावरती वेगवेगळे लोड्स अप्लाय होणार आहेत। सो त्याची क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी लोडची अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची। त्याच्या पुढे जर आपण बघितलं आणखी शेअरचे कॉन्सेप्ट्स आहेत, त्याच्या पुढे जर बघितलं आपण बेंडिंगचे कॉन्सेप्ट्स आहेत, लोडची अंडरस्टँडिंग महत्त्वाची। नंतर टॉर्शन असणार आहे, नंतर कॉलम असणार आहे। याच्यामध्ये लोड जितके तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील तितक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढे त्याचे क्वेश्चन्स, थेरॉटिकल क्वेश्चन्स असू द्या की न्यूमेरिकल क्वेश्चन्स असू द्या, ते समजण्यास मदत होणार आहे। मग लोडला आपण डिस्कस करूया पुढे कशा टाईपमध्ये आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे। बघा, लोडचं ब्रॉडली क्लासिफिकेशन जर आपण केलं तर लोडला आपण वेळेप्रमाणे कन्सिडर करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू टाईम। त्याचे वेगळे टाईप आपण डिस्कस करूयात। लोडला आपण पुढे बघितलंच तर बेस्ड अपॉन द क्रॉस सेक्शन, त्या पर्टिक्युलर मेंबरचा क्रॉस सेक्शनवरती कसा लोड ॲक्ट होतो आहे, क्रॉस सेक्शन नॉर्मल आहे की पॅरल आहे त्याप्रमाणे, आणि लोडचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे, एखाद्या मेंबरवरती, एखाद्या स्ट्रक्चरवरती लोड कसा डिस्ट्रीब्यूट झाला आहे। मग डिस्ट्रीब्युशन ऑफ द लोड, डिस्ट्रीब्युशन याप्रमाणे आपल्याला स्टडी करायचं आहे। करूया डिस्ट्रीब्युशनचाही स्टडी करूया आपण, त्या क्रॉस सेक्शनप्रमाणेही स्टडी करूया, आणि इकडे विथ रिस्पेक्ट टू टाईमप्रमाणे सुद्धा आपण स्टडी करूया। चला, पहिलाच पॉईंट आपण याच्यामध्ये कव्हर करूया, विथ रिस्पेक्ट टू लोडचं क्लासिफिकेशन करतोय आपण याच्यामध्ये। हे घ्या, विथ रिस्पेक्ट टू टाईम, वेळेप्रमाणे बघूया आपण याला आता कसं चेक करायचं आहे। या टाईपमध्ये आपण बघूया। जर वेळेप्रमाणे जर लोड व्हॅरी होत नसेल, जर वेळेप्रमाणे जर लोड चेंज होत नसेल तर त्याला आपण काय म्हणूया? स्टॅटिक लोड। स्टॅटिक लोडिंगची केस आहे समजायचं। आणि समजा जर वेळेप्रमाणे जर व्हेरिएशन येत असेल, वेळेप्रमाणे जर चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणूया डायनामिक लोड, डायनामिक लोडिंग। नेमका वेळेप्रमाणे लोड चेंज होणं म्हणजे नेमकं काय बरं? लोडचं काय चेंज होणं? कारण आपण जर बघितलं हा लोड, बघा ह्या लोडला आपण असं म्हणू शकतो, लोडला स्पेसिफाय करण्यासाठी, एखाद्या फोर्सला स्पेसिफाय करण्यासाठी आपण काय वापरतो? बघा या टाईपमध्ये त्याची मॅग्निट्यूड चेंज होणं म्हणजे लोड चेंज होणं। मॅग्निट्यूड 10 आहे, नंतर 20 झाली, लोड चेंज झाला, मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळं। किंवा त्याची डायरेक्शन चेंज झाली, अगोदरचा लोड प्लस होता, आता मायनस झाला, म्हणजे प्लस 10 अप्लाय केला आहे, आता मायनस 10 आहे, डायरेक्शन चेंज होणं। किंवा थर्ड असणार इथं पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन चेंज होणं। समजा हे स्ट्रक्चर आहे, अगोदर इथं अप्लाय होत होता लोड, आता इथं अप्लाय होऊ लागला लोड, म्हणजे लोडचं व्हेरिएशन येणं, वेळेप्रमाणे येणं, याला आपण काय म्हणूया? लोडचं व्हेरिएशन। ओके, मग आपला पहिला पॉईंट कुठला? हा स्टॅटिक लोड, त्याच्या नावामध्येच आहे स्टॅटिक, आणि इकडं डायनामिक, त्याच्या नावामध्येच आहे डायनामिक। डायनामिक मीन्स तुम्हाला व्हेरिएशन देणारा हा लोड आहे। आता स्टॅटिकमध्ये आपण पुढे क्लासिफाय करतो त्याला या टाईपमध्ये। बघा, स्टॅटिकला आपण आणखी एकदा क्लासिफाय करूया पुढे। जर लोड वेळेप्रमाणे चेंज होत नसेल म्हणजे कसं? आपल्याकडे आला हा डेड लोड, याची एक विशेषता आहे किंवा याला आपण डेड वेट म्हणूया। आणि पुढे याच्यामध्ये जो की कॉमन मोस्ट आहे, ग्रॅज्युअली अप्लाइड लोड। हे घ्या, ग्रॅज्युअली
अप्लाइड लोड जो की हा कॉमन मोस्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, आपल्याला यालाच तर कन्सिडर करायचं आहे पुढे. ह्या दोघांमध्ये थोडासा डिफरन्स, जसं की डेड वेट असेल, डेड लोड असेल, याचे कुठले एक्झाम्पल्स बरं. एखाद्या स्ट्रक्चरचं वजन वेळेप्रमाणे चेंज होत नाही, आज जेवढं आहे तेवढंच उद्याही असणार. एखाद्या स्ट्रक्चरचं वजन किंवा एखाद्या मशीन कंपाऊंड असेल तेवढंच असणार त्याचं सेल्फ वेट, या टाईपमध्ये. म्हणजे डेड लोडला जर आपल्याला स्पेसिफाय करायचं असेल तर या डायग्रामनं आपण त्याला सांगू शकतो चांगल्या प्रकारे. जसं की या एक्स वाय ॲक्सिसवरती मी एक्स ॲक्सिसवरती टाईम प्लॉट करतो आणि वाय ॲक्सिसवरती लोड प्लॉट करतो. लोडसाठी मी वापरणार आहे पी, एक्झाम्पल इथं पी किलो न्यूटन, आणि इकडं टाईम असणार हा सेकंदमधला ठेवायचा गरज नाही आहे. तुम्ही टाईम हा डिपेंड करला की तुम्ही नेमका एक्झाम्पल काय कन्सिडर करता याच्यामध्ये. ठीक आहे, हा टाईम असणार आहे, वेळ असणार आहे. तर डेड लोड कसं असणार, डेड लोडचं व्हेरिएशन वेळेप्रमाणे तुम्हाला काहीच दिसून येणार नाही आहे. जे सुरुवातीला आहे तेच नंतर आहे. बिल्डिंग एकदा बांधल्यानंतर 10 दिवसांनी तुम्ही चेक केलं, 20 दिवसांनी तुम्ही चेक केलं, सो त्या सेन्समध्ये आपण याला डेड लोड, डेड वेट आपण कन्सिडर करतो. ओके, एखाद्या मशीन कंपाऊंडचं सेल्फ वेट, स्ट्रक्चरचं सेल्फ वेट बघा, लोडमध्ये व्हेरिएशन नाही आहे. 10 दिवसानं, 20 दिवसानं, 30 दिवसानं मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, नंतर बघूया आपण ग्रॅज्युअली अप्लाइड लोड, जो की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपल्यासाठी तर हा फार महत्त्वाचा आहे. जसं की याला जर आपल्याला दाखवायचा असेल, ग्रॅज्युअली अप्लाइड लोडला जर दाखवायचा असेल, एक्झाम्पल हा टाईम ॲक्सिस, ओके, आणि हा आपला हा लोड ॲक्सिस, ओके, याच्यामध्ये दाखवायचं आहे मला. बघा, एकदम सुरुवातीला हा लोडसुद्धा 0 असणार आहे, वेळेच्या एकदम सुरुवातीला हा 0 असतो. नंतर ग्रॅज्युअली एकदम हळूहळू हा वाढत जातो, हा आणि एक व्हॅल्यू गेन करतो, एक ठराविक व्हॅल्यू गेन करतो या टाईपमध्ये. मग त्यांनी इथं सफिशियंट वेळ घेतला आहे बघा, पुरेसा वेळ घेतला आहे, पुरेशा वेळानंतरच त्याची मॅग्निट्यूड बघितली ना आपण, कॉन्स्टंट झाली आहे, त्याची मॅग्निट्यूड अशी कॉन्स्टंट झाली आहे. जसं की आपल्याला पुढे आहेच टेन्शन टेस्टमध्ये कशा असणार टेन्शन टेस्ट, किंवा त्याच्याही व्यतिरिक्त एखादा स्पेसिमन घ्या या टाईपमध्ये, याच्यावरती असा लोड अप्लाय केला आहे, तिथं मेन्शन केलं आहे पी किलो न्यूटन, तर तुम्हाला हा लोड कुठला कन्सिडर करायचा आहे, ग्रॅज्युअली अप्लाइड लोडच कन्सिडर करायचा आहे. हा म्हणजे कसा होतो बरं हा अप्लाय, याच्यामध्ये सुरुवातीला लोड 0 असतो, नंतर आपण त्याला आणखी जास्त फोर्स लावतो, आणखी फोर्स वाढवतो, नंतर फोर्स आपला कॉन्स्टंट असतो ओढण्याचा. या टाईपमध्ये वेळ वाढत जातोय, आपण फोर्स वाढवतोय, मग ठराविक वेळेनंतर तो कॉन्स्टंट होऊन जातो. नाहीतर आपण टेन्शन टेस्टमध्ये ग्रॅज्युअली अप्लाइड लोडच अप्लाय करत असतो. पुढे आहे आपल्याला टेन्शन टेस्ट. ओके, ग्रॅज्युअली अप्लाइड लोड, त्याला आपण ॲब्रिव्हिएटली GAL लिहिणार आहोत. हे आपल्याला पुढे युजफुल असणार आहे, कारण याचे काही रिलेशन्स आहेत डायनॅमिक लोडच्या केसिंगमध्ये. आता बघूया आपण हे डायनॅमिक लोडच्या केसमध्ये काय, याच्याही टाईप्स, याच्या टाईप्समध्ये आणखी महत्त्वाच्या टाईप्स जे की आपले काही थेरॉटिकल MCQs इथं सॉल्व्ह होतात डायनॅमिक लोडिंगच्या केसमध्ये. त्याच्यामध्ये पहिलाच आहे, त्याला म्हणू शकतो आपण शॉक लोड, किंवा आपण म्हणू याला इम्पॅक्ट लोड, किंवा आणखी नाव देऊया आपण त्याला सडनली अप्लाइड लोड, SAL. एक स्पेशल केस आहे, ही आपल्याला नंतर डिस्कस करायची आहे. कशाची स्पेशल केस आहे, हे इम्पॅक्टची स्पेशल केस आहे. तसं बघितलंच तर शॉकला मी ऑप्शनमध्ये इम्पॅक्ट लिहिलं आहे किंवा त्याला SAL लिहिलं आहे, याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस असतात, बट आपल्याला तेवढ्या डेप्थमध्ये जायचं नाही आहे. आपण एवढं सांगेल याच्यामध्ये इम्पॅक्ट लोड कसा आहे, एखादी 4P टेस्ट असते, आयझो टेस्ट असते, त्यामध्ये जो इम्पॅक्ट लोड असतो ना, तो हा इम्पॅक्ट लोड आहे. एक्झाम्पल एकदम सर्टन हाईटवरनं एखादा ऑब्जेक्ट तुम्ही सोडणं, तर खाली इम्पॅक्ट होतोय, तो प्रकार आहे हा. आणि सडनली अप्लाइड लोड म्हणजे हे इम्पॅक्टचाच एक स्पेसिफिक टाईप आहे तो. पण आपण आता सध्या हे तिघही डायनॅमिक्सच्या अंडरच घेतलेत. नाहीतरी बघितलं शॉक लोड कसा असणार आहे, एकदम कमी वेळेमध्ये एकदम जास्तीचा लोड अप्लाय होणं. एक्झाम्पल सांगायचं असेल तर एखादा बॉम्ब फुटणं, ह्या टाईपची जी केस असते ती झाली शॉक लोडिंगची केस. इम्पॅक्टमध्ये आता बोलल्याप्रमाणे सडनली अप्लाइड जर सांगायचं असेल, एक्झाम्पल 4 व्हीलरचं ब्रेक सडनली अप्लाय करणं, येस हाच कन्सेप्ट आहे. ओके, हाच कन्सेप्ट आहे, बट तो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला मी त्याला कोरिलेट करून सांगेल तुम्हाला, कारण इम्पॅक्ट आणि सडनली अप्लाइड लोड याच्यामधला इकडं ग्रॅज्युअली सोबतच आपल्याला एक संबंध आहे, रिलेशन आहे, ते आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे. समजा जर मला ह्याला ग्राफवर दाखवायचं असेल, कसं दाखवणार, एक्झाम्पल ॲज युजल इथं लोड घेतला मी, हा P इथं प्रेशर नाही, लोड आहे, इथं किलो न्यूटन लिहिलेलं असेल किंवा न्यूटन लिहिलेलं असेल. ओके, इथं असणार हे टाईम. ओके, आता शॉक किंवा इम्पॅक्ट किंवा सडनली अप्लाइड लोड जर दाखवायचं असेल तर याला आपण शॉर्टमध्ये असं दाखवू शकतो, एकदम कमी वेळेमध्ये त्यांनी मॅक्सिमम व्हॅल्यू गेन केली लोडची. इथं सुद्धा एकदम सुरुवातीला बघितलंच तर आहे, याची व्हॅल्यू 0च असते, कमी वेळेमध्ये मॅक्सिमम लोड गेन झाला. सो तो आहे आपल्यासाठी डायनॅमिक लोडिंगची केस. ओके, डायनॅमिक लोडिंगमध्ये सुद्धा स्पेसिफिक
शॉक किंवा इम्पॅक्ट किंवा सडनली अप्लाइड लोडची केस आहे ही. चला नेक्स्ट आहे डायनॅमिक्सचा दुसरा टाईप आहे. कुठला असणार हा? तर हा आपला दुसरा टाईप आहे, त्याला आपण म्हणूया सायक्लिक लोडिंग. सायक्लिक लोडिंग किंवा याला आपण म्हणतो फटीग लोडिंग, कॉमन टर्मिनॉलॉजी आहे. किंवा आणखी याला जर सांगायचंच असेल व्हेरिएबल लोड, व्हेरिएबल लोड आपण याला म्हणतो. ओके, हे फटीगलाच आणखी काय म्हणतो आपण? कम्प्लिटली रिव्हर्स्ड किंवा आणखी म्हणूया आपण फ्लक्च्युएटिंग लोड. या टाईपमध्ये कसं असतं बरं एक्झॅक्टली सायक्लिक लोडिंग कशी असते? आता बघा एक्झाम्पल, हे माझ्या हातात मार्कर आहे, ह्याला मी या टाईपमध्ये लोड लावतो आहे. ॲक्झॅली आउटवर्ड लोड आहे, हा टेन्साईल लोड आहे. हा लोड कसा असतो? एक्झाम्पल, माझ्याकडे एक ॲल्युमिनियमची वायर आहे, त्या ॲल्युमिनियमच्या वायरला मी रिपिटेटिव्ह टेन्साईल लोड, कंप्रेसिव्ह लोड, टेन्साईल लोड, कंप्रेसिव्ह लोड या टाईपमध्ये आपण वायरला कसं कट करतो? एक्झाम्पल, ॲल्युमिनियमची तार आहे माझ्याकडे, त्याला कट करायचं आहे, मला हाताने कट करायचं आहे. असं कट करण्यापेक्षा हाताने कट करायचं. यामध्ये अल्टरनेट बेंडिंग करतो ना आपण, सॅगिंग हॉगिंग, सॅगिंग हॉगिंग, सॅगिंग हॉगिंग, किंवा त्याला आपण म्हणूया, त्याला आपण काय म्हणूया, अल्टरनेट टेन्शन कम्प्रेशन, टेन्शन कम्प्रेशन. या टाईपची जी लोडिंग असते त्याला आपण सायक्लिक म्हणतो. सायक्लिक मीन्स तुम्हाला माहिती आहे एक पॅटर्न या टाईपमध्ये, एक पॅटर्न या टाईपमध्ये, रिपिटेटिव्ह लोडिंग आहे ती. ओके, फटीग लोड किंवा व्हेरिएबल लोड हे अशी त्याची नावं. जर ह्याला दाखवायचं असेल ग्राफवरती तर कसं दाखवायचं? या टाईपची असते बघा ही लोडिंग, कम्प्लिटली रिव्हर्स्ड, कम्प्लिटली रिव्हर्स, कधी प्लस कधी मायनस, कधी प्लस कधी मायनस. आता आपल्या प्लस मायनस कधी कन्सिडर करायचं? प्लस आपण करतो टेन्साईल लोडिंगला आणि मायनस कन्सिडर करतो आपण कम्प्रेसिव्ह लोडिंगला, टेन्साईल लोडिंगला. आता हे सांगणारच आहे पुढे हे कसं असतं एक्झॅक्टली. तर सो हे झालं विथ रिस्पेक्ट टू टाईम, वेळेप्रमाणे हे व्हेरिएशन. जर आणखी याचं पुढचं जर एक्झाम्पल द्यायचं असेल, एक्झाम्पल एखादा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं वेगवेगळ्या वजनाची वाहनं जातात. रिक्षा गेला, रिक्षाचा एक लोड, नंतर ट्रक गेला, त्याचा एक लोड. वेळेप्रमाणे लोड पण व्हेरी होतो आहे, तिची डायरेक्शन पण चेंज होते. म्हणजे या टाईपची जी लोडिंग आहे ती आपण इकडं स्टडी केली. आता बघूया पुढचं क्लासिफिकेशन. पुढचं क्लासिफिकेशन कुठलं असणार आहे? त्याच्यामध्ये सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन क्रॉस सेक्शन, बेस्ड अपॉन क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर. त्या पर्टिक्युलर स्पेसिमनच्या क्रॉस सेक्शनवरती लोड कसा ॲक्ट होतो. मग याचे दोन टाईप आणखी. जर लोड जर क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर असेल तर त्याला आपण म्हणतो नॉर्मल लोड. नॉर्मल लोड, नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर लोड, परपेंडिक्युलर लोडिंग. आणि जर समजा लोड जो एक्सटर्नली आपण अप्लाय करणार आहोत तो जर पॅरल असेल तर त्याला आपण शियर लोड कन्सिडर करणार आहोत, शियर लोड. जसं की याचं एक्झाम्पल, नॉर्मल लोडिंगचं एक्झाम्पल या टाईपमध्ये माझ्याकडे एक मेंबर आहे, एका एंडला आपण फिक्स केलं, एका एंडला तो फ्री आहे. हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, जे की पुढे मी सांगणारच आहे याच्याविषयी. हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आणि हा नॉर्मल लोड, हा त्याचा क्रॉस सेक्शन, हा क्रॉस सेक्शन, बरोबर ना. या स्पेसिमनला जर आपण इकडनं बघितलं तर तो असा काहीतरी रेक्टँगल, सर्क्युलर काय जे असेल तो असेल. या टाईपमध्ये एक्झाम्पल हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असा. आता हे नॉर्मल लोडिंग कशी असते? ह्या क्रॉस सेक्शनला एकतर आतल्या साईडला असणार किंवा बाहेरच्या साईडला असणार. इकडनं कसं सांगणार मी? इकडनं हे बाहेरच्या साईडला असणार असं किंवा आतल्या साईडला लोडिंग असणार अशी. सो त्या टाईपमध्ये जर सांगायचंच असेल तर एक्झाम्पल, हे माझ्यासाठीचा तो मेंबर, इथं बरोबर मी इथं या टाईपमध्ये लोडिंग अप्लाय करणार किंवा याला बाहेरच्या साईडला, आउटवर्ड साईडला ओढणार. सो ही लोडिंग जे की कशी आहे, आपण जर बघितलं हा क्रॉस सेक्शन हे त्याला परपेंडिक्युलर, किंवा जर ए जर इथं दाखवायचं असेल तर मला आपण कसं दाखवतो इकडे ते, एक तर अशा डॉटनं दाखवतो, एक सर्कल काढतो, एक सर्कल काढतो इथं डॉट, किंवा हे दुसरं सर्कल काढतो इथं हे क्रॉस, या टाईपमध्ये. मग ही लोडिंग कुठली? ही लोडिंग म्हणजे आउटवर्ड साईडला, ही लोडिंग म्हणजे कुठलं? आतल्या साईडला, आतल्या साईडला. कम्प्रेसिव्ह हे टेन्साईल. सो या टाईपमध्ये. मग नॉर्मल लोडचे आणखी दोन टाईप, आणखी दोन टाईप याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा पहिला टाईप आहे ॲक्झियल लोड. ॲक्झियल लोड अलॉंग द ॲक्सिस असणार हा, बरोबर ॲक्सिसपासून जर दूरवरती ॲक्ट होत असेल त्याला आपण म्हणतो एसेंट्रिक ॲक्झियल लोड. एसेंट्रिक ॲक्झियल लोड, ओके, एसेंट्रिक ॲक्झियल लोड दाखवायचा कसा? बघा, ॲक्झियल लोड अलॉंग द ॲक्सिस. आता हा ॲक्सिस दिसतो आपल्या याचा, ह्या पर्टिक्युलर स्पेसिमनचा हा ॲक्सिस, त्या ॲक्सिसच्याच अलॉंग समोर हा लोड अप्लाय झाला आहे. हा लोड आउटवर्ड साईडला आहे किंवा इनवर्ड साईडला पण असू शकतो, तो झाला ॲक्झियल लोड. एसेंट्रिक ॲक्झियल लोड म्हणजे कसं? ह्या ॲक्सिसवरती न ॲक्ट होता वरती किंवा खालती कुठंही ॲक्ट होणं. एक्झाम्पल मी इथं अप्लाय करतो, हा घ्या एक्झाम्पल, याला मी म्हणतो P1, याला म्हणतो मी P1, हा आहे माझ्यासाठी हा P. सो हा P1 काय झाला? हा एसेंट्रिक ॲक्झियल लोड. किती एसेंट्रिसिटी आहे? एका ठराविक अंतरावरती तो ॲक्ट होतो आहे. ह्या सेंट्रल ॲक्सिसच्या किंवा लॉन्जिट्युडनल ॲक्सिसपासून वरती एका ठराविक डिस्टन्सवरती ॲक्ट होतो आहे. ते ठराविक डिस्टन्स आपण काय घेतो? एसेंट्रिसिटी घेतो आपण.
तर ठराविक डिस्टन्स काय घेतो आपण, एसेंट्रिसिटी घेतो. सो तो एसेंट्रिक ॲक्झियल लोड तो झाला. बरं, हा ॲक्झियल लोड आणि एसेंट्रिक ॲक्झियल लोड समजलं आपल्याला. ह्यांचं नेचर कसं असू शकतं बरं, क्रॉस सेक्शनपासून दूर जाणारा लोड असू शकतो किंवा क्रॉस सेक्शनकडंच येणारा लोड असू शकतो हा. म्हणून याला आपण आणखी कॅटेगोराईज करतो. जर अवे फ्रॉम क्रॉस सेक्शन असेल, अवे फ्रॉम क्रॉस सेक्शन, त्याला आपण म्हणतो टेन्साईल लोड, क्रॉस सेक्शनपासून दूर जाणारा टेन्साईल लोड. आणि जर टुवर्ड्स द क्रॉस सेक्शन असेल त्याला आपण कंप्रेसिव्ह लोड म्हणतो. टेन्साईल लोडमध्ये काय होतं, फायबर स्ट्रेच होत असतात असे, कारण लोड या टाईपमध्ये पूल करतो आपण, ओढतो आपण स्पेसिमनला त्या डायरेक्शनला. कंप्रेसिव्हमध्ये कसं असतं, आपण त्याला कंप्रेस करतो. हे जे आतले फायबर्स असतात, मी फायबर हा वर्ड वापरला इथला, तर आपण असं म्हणूया की हे फायबरपासून बनलेलं आहे, कुठल्या तरी असणारच या टाईपमध्ये, असं आपण कन्सिडर करूया. तर हे फायबर कंप्रेस होत असतात त्याच्यामध्ये. ओके, ते कंप्रेसिव्ह लोड. हा कंप्रेसिव्ह लोडचा आपला साईन कन्व्हेन्शन आत्ता बोलल्याप्रमाणे मायनस घेतो आपण आणि याचं आपण प्लस घेत असतो, कारण फायबरची लांबी वाढते प्लस, फायबरची लांबी कमी होते मायनस. सो या टाईपमध्ये आपण वर्कआउट करतो याला. नंतर बघूया आपण हे शिअर लोड. शिअर लोड कसा असतो, हा आत्ता बोलल्याप्रमाणे पॅरलल टू क्रॉस सेक्शन, आणि हा कसा असणार आहे, परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शन. ओके, बघूया याचे टाईप्स. शिअर लोडिंगमध्ये जे की आपल्याला कॉमन मोस्ट आहे, SFD BMD ड्रॉ करताना माहिती असणं अपेक्षित आहे, त्यामध्ये असतो आपला हा पहिला ट्रान्सवर्स शिअर लोड, आणि दुसरा असणार याच टाईपमध्ये एसेंट्रिक ट्रान्सवर्स शिअर लोड. एसेंट्रिसिटी मेंटेन करून एसेंट्रिक, ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर, ट्रान्सवर्स शिअर लोड. समजून घेऊया डायग्राम थ्रू. बघा, या टाईपचा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे किंवा एक मेंबर आहे असं समजून घ्या. या टाईपमध्ये हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस. ओके, ट्रान्सफर शिअर लोड कसा असणार आहे, शिअर लोड म्हणलं कीच आपल्याला माहिती आहे, हा क्रॉस सेक्शनला कसा असणार, हा पॅरलल टू द क्रॉस सेक्शन. या टाईपमध्ये क्रॉस सेक्शनला हा लोड कसा असतो, पॅरलल असतो या टाईपमध्ये. हां, त्याच्यामध्ये पहिला जर टाईप बघितला आपण, ट्रान्सवर्स शिअर लोड म्हणजे काय बरं, त्याला ट्रान्सवर्स का म्हणलं आहे. मग ट्रान्सवर्स का म्हणलं आहे, कारण ह्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला हा लोड परपेंडिक्युलर असतो, ह्या मेंबरच्या ॲक्सिसला हा लोड परपेंडिक्युलर असतो, म्हणून त्याला आपण म्हणलो ट्रान्सवर्स शिअर लोड. नंतर असतो हा एसेंट्रिक ट्रान्सवर्स शिअर लोड. हे समजण्यासाठी आणखी एक वेगळी डायग्राम. एक्झाम्पल, या टाईपमध्ये मी असा एक मेंबर घेतो. ओके, हा मेंबर आणखी इकडे सुद्धा आहे असं आपण कन्सिडर करूया, या टाईपमध्ये काहीतरी. ओके, या टाईपमध्ये तुम्ही कन्सिडर करा. लोड काय होतं आहे, हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस. ओके, आणि इकडचा बाजूचा पार्ट आहे त्याचा, तो लोड इकडे ॲक्ट होतो आहे असा. इथलं हे काही डिस्टन्स जे असणार आहे त्याला आपण म्हणूया एसेंट्रिक ट्रान्सवर्स शिअर लोड असं म्हणतो आपण. आणखी जर थोड्याशा वेगळ्या डायग्राममध्ये जर दाखवायचं असेल मला, हे जर इथं काही क्लॅरिटी येत नसेल तर एक्झाम्पल, हा स्पेसिमन घ्या तुम्ही असा, आणि एक असा त्याचाच एक एल शेप्ड स्पेसिमन घ्या, एल टाईपमध्ये असा घ्या. ओके, आणि लोड असा इकडे अप्लाय होतो आहे. आता लोड जर बघितला आपण तर क्रॉस सेक्शनला पॅरलच आहे, हा क्रॉस सेक्शन, त्याला तर हा लोड पॅरलच आहे. आणि जर दुसरा बघितला आपण तर हे ॲक्सिसला परपेंडिक्युलरच आहे, हे ॲक्सिसला म्हणजे ट्रान्सवर्स पण आहे आणि त्या क्रॉस सेक्शनला पॅरल पण आहे, म्हणजे हा शिअरमध्ये तर आहे, ट्रान्सफर शिअर तर आहे तो. पण एसेंट्रिक का बरं, कारण इथून तो काही डिस्टन्सवरती ॲक्ट होऊ लागला आहे, सो हा असतो आपला हा एसेंट्रिक ट्रान्सफर शिअर लोड. जर दाखवायचं असेल ते आपल्याला या टाईपमध्ये आपण दाखवू शकतो त्याला. एक्झाम्पल माझ्याकडे इथं जर बघितलं, चला हे जुगाड आपण बघूया. आता अगोदरचा जो लोड होता तो असा इथं ॲक्ट होता, कुठला, ट्रान्सफर शिअर लोड. बट हा एसेंट्रिक असा इकडे ॲक्ट होईल आणि इकडे एक्झाम्पल हा स्पेसिमन असा फिक्स करून ठेवला आहे. अगोदरचा असा होता आणि नंतरचा कसा आहे, ही असा आहे तो, या टाईपमध्ये आहे तो. ओके, म्हणजे जर ह्याला जर शॉर्टली जर आपल्याला आणखी थोडक्यात सांगायचं असेल ना, तर बघा याच्यामध्ये कसा असतो, हा ट्रान्सफर शिअर लोड, हा जो लोड असतो तो काय करतो, इट इज अ परपेंडिक्युलर टू द लॉन्जिट्युडनल ॲक्सिस अँड ऑल्सो इंटरसेक्ट टू द लॉन्जिट्युडनल ॲक्सिस. हा कसा आहे, लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे अँड इंटरसेक्ट पण करत आहे, लोड इंटरसेक्ट पण करत आहे. ओके, पॉईंट नंबर 1 याच्या केसमध्ये आपण काय लिहू शकतो, की हा परपेंडिक्युलर आहे लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला, परपेंडिक्युलर टू लॉन्जिट्युडनल ॲक्सिस बट डझंट इंटरसेक्ट, बरोबर की नाही, डोंट इंटरसेक्ट. या टाईपमध्ये आपण लिहू शकतो याला, इंटरसेक्ट होत नाही आहे, लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला हा इंटरसेक्ट करत नाही आहे, कट करत नाही आहे. सो या टाईपमध्ये ही क्वेश्चन्स याचे फ्रेम आहेत.
चला एक आपलं थर्ड लास्ट क्लासिफिकेशन जे आहे जे की ते आपल्याला SFD BMD फार फार महत्त्वाचं आहे ते थर्ड क्लासिफिकेशन आहे विथ रिस्पेक्ट टू डिस्ट्रीब्युशन ऑफ द लोड. विथ रिस्पेक्ट टू डिस्ट्रीब्युशन, लोड कसा डिस्ट्रीब्यूट झाला आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ लोड. बेटर तुम्हाला हे सगळं लिहून घ्यायचं आहे सायमल्टेनियसली, वर्कआउट तुम्हालाही करायचं आहे याच्यामध्ये, तरच हे लवकर तुम्हाला समजेल, ध्यानातही राहील आणि नोट्स पण सायमल्टेनियसली बनतील तुमच्या. मग याच्यामध्ये आपण कॅटेगराईज करू. याला कसं कॅटेगराईज करायचं, एकदम कॉन्सन्ट्रेटेड असू शकतो हा. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एका स्पेसिफिक पॉईंटला ॲक्ट होणार लोड असणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड लोड. आणि नाहीतर मग डिस्ट्रीब्युटेड असेल, पसरलेला लोड असणार आहे हा. डिस्ट्रीब्युटेड लोड त्या पर्टिक्युलर मेंबरवरती पसरट आहे लोड. पसरट म्हणजे कसं बघा आता, कॉन्सन्ट्रेटेडमध्ये काय असते, कॉन्सन्ट्रेटेड लोडमध्ये आपण घेतो पहिला असतं बघा कॉन्सन्ट्रेटेड फोर्स असेल हा, बरोबर. आणि दुसरा असतं याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट एखाद्या मेंबरवरती स्पेसिमनवरती कसं ॲक्ट होतं आहे ते, तर या टाईपमध्ये. एक्झाम्पल या टाईपमध्ये मी याला फिक्स करून टाकले. ओके, हा एक स्पेसिमन मेंबर किंवा आपण त्याला पुढे म्हणणार आहोत कॅन्टिलिव्हर बीम. एका पर्टिक्युलर पॉईंटला या टाईपमध्ये हा कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲक्ट होत असतो. कॉन्सन्ट्रेटेड लोड जास्तीचं नुकसान करतो आपल्याला माहिती आहे. एका ठराविक स्पेसिफिक पॉईंटला फोर्स कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. एक्झाम्पल मी जर 2 पायावरती न उभं राहण्यापेक्षा मी फक्त असं रजनीकांतवरती एका बोटावरती जर उभं राहिलो, उजव्या पायाच्या बोटावरती उभं राहिलो, तर त्या उजव्या पायाच्या बोटावरती खूप जास्तीचा कॉन्सन्ट्रेटेड माझं वजन असणार आहे आणि त्या खालच्या सरफेसवरती तो लोड ॲक्ट होणार आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच. सो असं हे कॉन्सन्ट्रेटेड लोड. त्याच्यामध्ये हा पहिला फोर्स बघितला आपण. मोमेंट कसा असेल, एक्झाम्पल ह्या स्पेसिफिक पॉईंटला मी एक ठराविक मोमेंट असं ॲक्ट करतोय, हे मोमेंट आहे आपलं, जे की क्लॉकवाईज डायरेक्शनला मी इथं दाखवलेलं आहे. नंतर असतं हो डिस्ट्रीब्युटेड लोड. डिस्ट्रीब्युटेड लोड कसा असेल हा डिस्ट्रीब्युटेड लोड, याच्यामध्ये ॲक्च्युली टाईप्स आहेत. टाईप नंबर ए युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, तुम्हाला लिहून घ्यायचं आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. एक्झाम्पल हा घ्या कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीमवरती मी अप्लाय करतो हा लोड. सो या टाईपमध्ये त्याचं हे प्रेझेंटेशन दाखवतो कसं आपण. एक्झाम्पल हे कॅन्टिलिव्हर बीम आहे, याची एक ठराविक लांबी आहे लेंथ L आणि हा लोड दाखवतो आणि कसं दाखवणार मी असा. एक्झाम्पल W किलो न्यूटन पर मीटर. एका मीटरला इतका किलो न्यूटन, एका मीटरला W किलो न्यूटन. तर टोटल लेंथवरती किती, तर टोटल लेंथवरती किती असणार आहे W × L काय किलो न्यूटन. या टाईपमध्ये म्हणजे याची इक्वेलंट जर डायग्राम ड्रॉ करायची झालीस तर मी असं म्हणू शकतो, याची इक्वेलंट डायग्राम या टाईपमध्ये असणार आहे. एक ठराविक लोड किती, हा WL इतका लोड कुठे ॲक्ट होतो, बरोबर L/2 डिस्टन्सला ॲक्ट होऊ लागला आहे, त्याचे इक्विव्हॅलंट. पण हे तुम्हाला SFD BMDच्या वेळेस सांगितलं जाईल चांगल्या प्रकारे. ओके, ह्याला आणखी एक दुसरं नाव आहे आणि ह्याचं आणखी एक रिप्रेझेंटेशन आहे. बघा याच लोडचं रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण, एक रेक्टेंग्युलर लोड म्हणून आपण कन्सिडर करतो. एक रेक्टेंग्युलर लोड या टाईपमध्ये, या टाईपमध्ये डाऊनवर्ड ॲरो दाखवायचे, सगळ्यांची हाईट सेम दाखवायची, सगळ्यांची हाईट सेम दाखवायची. हा जो लोड आहे त्याला आपण म्हणतो UDL किलो न्यूटन पर मीटर. या टाईपमध्ये रेक्टेंग्युलर लोड. आता याच्यामध्ये पण डायरेक्शन असते. आता ह्याची डायरेक्शन कशी, खाली आहे, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. याच्यावरनं समजतं, पण याच्यावरनं तुम्ही कसं कन्क्लुजन करणार, तर हा लोड ह्या बीमच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या वरती आहे आणि वरती आहे म्हणजे तो खालच्या डायरेक्शनला आहे. जर वरती लोड अप्लाय करायचा असेल तर आपल्याला हा जर वरती अप्लाय करायचा असेल तर खालच्या साईडनं आपण लावूया, हे खालच्या साईडनं लावूया. मग हा लोड कसा अप्लाय होऊ लागला आहे, असा वरती अप्लाय होऊ लागला आहे. हा लोड कसा अप्लाय होतो आहे, असा अप्लाय होतो आहे. त्याची मॅग्निट्यूड कशी काढायची, या टाईपमध्ये. त्याची मॅग्निट्यूड कशी काढायची, या टाईपमध्ये. हे झालं UDL. नंतर याच्यामध्ये दुसरं असणार हे UVL युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे हा. कसा असेल तो बघा, 2 केसेसमध्ये आपण दाखवू शकतो हा. एक्झाम्पल त्याच टाईपचा हे कॅन्टिलिव्हर बीम घेतला, एक ठराविक लांबी येते कॅन्टिलिव्हर बीमची L. हा लोड या टाईपमध्ये असतो. हा ह्याला आपण आणखी एक नाव देतो ट्रँग्युलर लोड. दिसतो तुम्हाला हा ट्रँगलसारखाच. बघा इथनं मी ॲरो दाखवतो खालच्या डायरेक्शनला, खालच्या डायरेक्शन लोड वाढत चालला आहे, लोड वाढत चालला आहे, लोड वाढत चालला आहे. युनिफॉर्मली लोड वाढत चालला आहे, युनिफॉर्मली लोड वाढत चालला आहे. लांबी किती आहे L, लांबी किती आहे L. तर दाखवायचं कसं आपल्याला, W किलो न्यूटन पर मीटर, W किलो न्यूटन पर मीटर. या टाईपमध्ये. किंवा आणखी त्याच्या अपोजिटमध्ये कशा असणार हा लोड, त्याच्या आणखी अपोजिटमध्ये कसा असणार. एक्झाम्पल त्याच टाईपचा हा कॅन्टिलिव्हर बीम घ्या. हा लोड या डायरेक्शनला कमी कमी होत चालला आहे, युनिफॉर्मली कमी होत चालला आहे, युनिफॉर्मली कमी होत चालला आहे. सो या टाईपमध्ये ही लांबी किती आहे टोटल L, ही लांबी किती टोटल L. आता याची मॅग्निट्यूड कशी काढायची, याची मॅग्निट्यूड कशी काढायची. काही जरी झालं तर हा ट्रँगल आहे, हा ट्रँगल आहे. बघा तुम्ही याला व्यवस्थित,
हा त्या ट्रायंगलचा बेस कन्सिडर करूया आपण आणि ह्या ट्रायंगलची हाईट कन्सिडर करूया. मग ट्रायंगलचा एरिया किती असतो? ट्रायंगलचा एरिया किती असतो? 1/2 बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. मग याच्यामध्ये बेस काय आणि हाईट काय? 1/2 बेस काय? हा W, हाईट किती आहे? L. सो ह्याची मॅग्निट्यूडच आली आपली ही WL/2. याची मॅग्निट्यूडच आली WL/2. याही केसमध्ये ही मॅग्निट्यूड आणि याही केसमध्ये ही मॅग्निट्यूड असणार आहे. कुठं ॲक्ट होणार ती? आपल्याला माहिती आहे ट्रायंगलचा सेंट्रॉइड कुठं असतो? ट्रायंगलचा सेंट्रॉइड बेसपासून जवळ असतो. ट्रायंगलचा सेंट्रॉइड बेसपासून जवळ असतो. मग बेसपासून जवळ म्हणजे इकडनं जवळ. किती जवळ असतो ते सुद्धा माहिती आहे आपल्याला. तो असतो L/3 डिस्टन्सवरती. आणि इकडनं जर बघितलं हे अपेक्स आहे, ट्रायंगलचा अपेक्स आहे, हे 2L/3. म्हणजे तो इथे कुठंतरी ॲक्ट होतो आहे. हा लोड असा इथे कुठंतरी ॲक्ट होत आहे. टोटल त्याचा ओव्हरऑल इफेक्ट आपण तिथं कन्सिडर करत असतो. या केसमध्ये कसं कन्सिडर करणार? बेसपासनं जवळ आणि अपेक्सपासनं दूर. म्हणजे बेसपासनं किती ह्याचं डिस्टन्स आहे? L/3. अपेक्सपासनं 2L/3. म्हणजे इथं कन्सिडर करूया आपण. हा त्याचा इक्विव्हॅलंट, हा त्याचा टोटल रिझल्टंट आपण कन्सिडर करूया. टोटल रिझल्टंट या टाईपमध्ये आपण कन्सिडर करूया. आणि मॅग्निट्यूड किती आहे? WL/2 या टाईपमध्ये. आपलं झालं हे महत्त्वाच्या लोडमधला. पहिला आहे आपला UDL, नंतर आहे UVL युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. आणि शेवटचा जो याच्यामधला जो टाईप आहे लोडिंगमधला तो आहे आपला युनिफॉर्मली व्हॅरिंग मोमेंट. हे सुद्धा असतं का? यस असतं. कुठल्या टॉपिकमध्ये दिसेल तुम्हाला? पुढे आहे टॉर्शनमध्ये. एक्झाम्पल या केसमध्ये मी त्याच टाईपचे कॅन्टिलिव्हर बीम घेतो. हे कसं आहे? युनिफॉर्मली व्हॅरिंग मोमेंट. आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट माहिती आहे. कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट म्हणजे एकाच ठिकाणी या टाईपचं हे मोमेंट ॲक्ट होणं. मोमेंटला मी दाखवणार आहे M, त्याचा युनिट लिहिणार आहे मी kN/m या टाईपमध्ये. जसं कपलचं युनिट असणार आहे तसंच याचंही असणार आहे. पण एका पॉईंटला नाही अप्लाय करायचं आपल्याला. तेवढ्या डिस्टन्सवरती अप्लाय केला, आणखी तेवढ्या डिस्टन्सवरती अप्लाय केला, ठराविक डिस्टन्स तेवढंच. हे डिस्टन्स सेम आहे. प्रत्येक ठिकाणी M हे M या टाईपमध्ये आहे. काय हे? युनिफॉर्मली व्हॅरिंग मोमेंट. या टाईपचे लोड्स आपण बघत असतो याच्यामध्ये, जे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे युजफुल ठरणार आहेत. याची अंडरस्टँडिंग असणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. कुठले कुठले बघितले आपण? विथ रिस्पेक्ट टू टाईम बघितलं. टाईममध्ये आपण स्टॅटिक बघितला, डायनामिक बघितला, बरोबर. नंतर विथ रिस्पेक्ट टू क्रॉस सेक्शन बघितला. क्रॉस सेक्शनमध्ये परपेंडिक्युलर टू द क्रॉस सेक्शन, पॅरल टू द क्रॉस सेक्शन, त्याला नॉर्मल आणि शिअर म्हणतो आपण. विथ रिस्पेक्ट टू डिस्ट्रीब्युशन बघितलं. त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड आणि डिस्ट्रीब्युटेड लोड. डिस्ट्रीब्युटेड लोड हे तुमच्या समोरचे UDL, UVL आणि शेवटचं युनिफॉर्मली व्हॅरिंग मोमेंट. या टाईपमध्ये ही लोडिंग्स बघितले आपण. चला पुढच्या क्लासमध्ये आपण याचे काही रिलेशन्स बघणार आहोत महत्त्वाचे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.